सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झालाय। या पावसामुळे चांदणी आणि सोनगिरी या नद्यांना पूर आलाय। त्यामुळे बार्शी, धाराशिववरून परांडाच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे। तुळजापूरला नवरात्रीच्या निमित्ताने देवीची ज्योत घेण्यासाठी आलेले भाविक सुद्धा या पाण्यामध्ये अडकून पडले आहेत। तर इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। धाराशिव जिल्ह्यातल्या बरमगाव या ठिकाणी आहे आणि बरमगाव ते परांड्याकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरची ही चांदणी नदी आहे आणि पुलावरती आता पाणी आल्या कारणाने सकाळपासून या रस्त्यावरची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे। केवळ हा एकच पूल नाही, याच्या पुढे आणखी एक पूल आहे आणि या दोन्ही नदींना महापूर आल्या कारणाने पूर्णपणे वाहतूक जी बंद झालेली आहे। खरं तर नवरात्रीचा काळ आहे आणि अनेक भाविक जे आहेत ते या बाजूला येत असतात, बार्शीला येत असतात परांड्याहून अनेक भाविक तुळजापूरला गेलेले होते, जे ज्योत आणण्यासाठी गेलेले होते आणि हे सगळे भाविक जे आता इथं बार्शीच्या बाजूला अडकलेले आहेत। काही भाविक आहेत त्यांच्याशी बोलूयात। तुम्ही तुळजापूरला गेलेला होतात आणि तिथून ज्योत घेऊन निघालेला आता? हो, ज्योत घेऊन निघालेलो। आमची ज्योत गेलेली येरमाळा, येरमाळ्याहून बुमून तिकडे तिथं बी अडकलेली, तिथनं बी पुढे जायला येणार। आम्ही काय करायचं आता? कालच्या धरणं आम्ही उपाशीत, आम्हाला उपास असतो। आता आम्ही काय करायचं? सोनगिरी नदी तिथं पण भरपूर पूर आहे, तिथं पण महापूर आहे, तिथं महापूर आहे। इथून जाण्याचा आता काहीच मार्ग आता उपलब्ध जाण्याचा मार्ग काहीच नाही। तुम्ही कुठं चाललेला आहात आणि किती वाजेपासून थांबलाय? आम्ही पण परांड्यालाच चाललो आहे। आम्ही ज्योत आणायला गेलो होतो तुळजापूरला। आम्ही तर सकाळी 7 वाजल्यापासून इथंच आहे, कारण की सगळे आम्हाला परांड्याला जाणे सगळे मार्ग बंद आहेत। आम्ही इकडे आसू मार्गे तिकडे पण गेलो होतो, पण तिकडे पण नदीला पूर आलेला आहे। महापुराची ही परिस्थिती आपण बघताय। पुलावरनं तुफान पाऊस सुरू झालेला आहे वरनं आणि दुसरीकडनं इकडं महापूर जो आहे ते नदीला आल्या कारणानं वाहतूक जी आहे ती दोन्ही बाजूने बंद झालेली आणि भाविक जे आहेत ते अडकून पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे।